आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. शाळकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळेच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्या, छोटे मोठे हॉटेल्स हटवण्याची कारवाई पोलीस आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. शाळेच्या बाजूला असलेल्या पानटपऱ्यांवर जाऊन तंबाखू, सिगारेट आणि इतर नशेच्या वस्तू खरेदी करतात, त्यामुळे त्यांच्या भवितव्याला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी दुर्गाडी किल्ला परिसरातील नॅशनल उर्दू शाळा, वल्ली रोड परिसरातील शाळा, महेंद्रसिंग काबूल सिंग शाळेच्या परिसरातील 100 फूट अंतरात असलेल्या सर्व अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी पोलीस आणि महापालिका कारवाईचे स्वागत केलंय. आणि कशा संदर्भात आहे, कुठे कुठे होणार आहे? आता बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या जवळ 100 मीटर अंतरावर हे ज्या पानटपऱ्या वगैरे किंवा हॉटेल ज्या ज्या ठिकाणी पान मसाला वगैरे किंवा काही गुटख्याचे पदार्थ किंवा अवैधरित्या जे काही विक्री होते त्या संदर्भात आम्हाला कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी तुषार सोनवणे साहेब असे आम्ही दोघं मिळून प्रत्येक ठिकाणी आता कारवाई करत आहोत. असे काही आयडेंटिफिकेशन केलेले आहेत पानटपऱ्या, काही छोटे छोटे हॉटेल्स, तर ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते डेमोलिश करायचं आम्ही आज कारवाई करीत आहोत. बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या मदतीने 3 प्रभाग क्षेत्राअंतर्गत दुर्गाडी परिसरात, त्याच ठिकाणी वल्लीपी रोड, MK कॉलेज या परिसरात ज्या 100 मीटर अंतरावर अनधिकृत पानटपऱ्या, पान मसाल्याचे शॉप्स आहेत किंवा टपऱ्या आहेत, त्यावर निष्कासनाची कारवाई पोलीस विभागामार्फत आणि महापालिकेमार्फत करण्यात येते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.